गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 24 बघतोय. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टण एक भाव अवघा ठाव, सरता झाला ठाव नाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुके. 23व्या अभंगात आपण बघितलं की सुख दुःख, निंदा आणि वंदन या दोघांचंही दुःख संत तुकाराम महाराजांना राहिलेलं नाही, कारण खऱ्या अद्वैताची प्रचिती त्यांना आली. त्याचप्रमाणे 24वा अभंगही हेच सांगतो की सगळ्या लोकांमध्ये तो एक पांडुरंग भरून राहिलेला आहे. सगळे जे जन आहेत ते एकरूपच आहेत हे आमच्या लक्षात आलं. आणि हे कशामुळे शक्य झालं तर विठ्ठल नामामुळे, केवळ नाम संकीर्तनामुळे आम्हाला अद्वैताचा अनुभव आला. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. जिथे जिथे मी बघतो तिथे तिथे केवळ आणि केवळ तो पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी भरलेला आहेत असं मला जाणवलं, याचा अनुभव मी घेतला. वन पट्टण एक भाव अवघा ठाव, सरता झाला. वन आणि पट्टण म्हणजे, पट्टण म्हणजे नगरी, वन म्हणजे अरण्य, जंगल आणि नगर हे दोघही एक भावाने मला पाहता आली आणि ती दृष्टी मला या नामामुळे लाभली. ठाव नाही सुख दुःखा, नाचे तुका कौतुके. आणि त्याच्यामुळे सुख दुःखांचा ठाव राहिलेलाच नाही, सुख दुःख मला राहिलेलाच नाही आणि म्हणून आनंदाने मी नाचतोय असं संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात. सुख आणि दुःख एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत, पण जर आपण आनंद हा शब्द घेतला ना तर त्याचा विरुद्धार्थी शब्द नाही, कारण की आनंद हा शाश्वत असतो. सच्चिदानंद रूप आहे आपण म्हणतो. आनंद हा शाश्वत आहे, ते ब्रह्माचं रूप आहे. तो खरा आनंद जो आहे त्याची प्राप्ती मला झाली, म्हणून मला सुख दुःख राहिलेलं नाही. एखाद्या सुखाने मी नाचत नाहीये, मी कशामुळे खऱ्या आनंदाची मला प्राप्ती झाली, म्हणून मला आनंदाचं भरत आलेलं आहे असं संत तुकाराम म्हणतात. मागच्या अभंगातही त्यांनी द्वैताचं खंडन करून अद्वैताची प्रचिती आली याचं वर्णन केलं आणि तेच ह्या अभंगातही केलं. परंतु हे कशामुळे आलं हे इथे वर्णन केलेलं आहे. विठ्ठल नामामुळे मला याची प्रचिती आली असं प्रत्येक संतांच्या आयुष्यात झालं. प्रत्येक संतांना हा अनुभव कधी ना कधी नक्की आला आणि नामामध्ये हा अनुभव आहे. नामामध्ये ही ताकद आहे की तो भक्ताला अद्वैताची प्राप्ती करून देईल. समर्थ रामदास स्वामी आपल्या एका अभंगामध्ये सांगतात, नाही सुख दुःख नाही येणे जाणे, चिरंजीव होणे रामरूपी. आपुल्या अंतरी बाह्य निरंतरी, सर्व सृष्टीभर नांदत असे. काय बरं, सुख दुःख नाहीच आहे, नाही सुख दुःख, सुखही नाही दुःखही नाही, नाही येणे जाणे. येणे जाणे म्हणजे काय? जन्मही नाही मृत्यूही नाही. चिरंजीव होणे रामरूपी. रामाच्या नावाने आपण रामाच्याच रूपाला प्राप्त करतो. नाम आणि रूप हे एकच आहे, तेव्हा त्याच्या नामाने आपण चिरंजीव होतो. आपुल्या अंतरी बाह्य निरंतरी. आपल्या आतमध्ये तर तो आहेच, आपल्या बाहेर सुद्धा तोच आहे. जिकडे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तसंच आपुल्या अंतरी बाह्य निरंतरी, सर्व सृष्टी भरण नांदत असे. पण आपल्याला याचा बोध होत नाही का? जव तुझं आहे देहाचा संबंध, तव नव्हे बोध राघवाचा. कारण तुझा जो संबंध आहे तो आता देहाशी आहे. तू देहात्म भावाने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय, म्हणून तुला या गोष्टी समजत नाहीये. राघवाचा खरा बोध तुला प्राप्त होत नाहीये. जव तुझं आहे देहाचा संबंध, कारण तुझा देहासोबत ऐक्य भाव जो आहे तो अजून
खंडन झालेला नाही, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती अजून तुला झालेली नाही. हे एकमेव कारण आहे की आपल्याला संतांना आलेला अनुभव घेता येत नाही. माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. किती सुंदर वर्णन माऊलींनी केलंय. पाया पडू गेलो तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, ठकची पडले जैसे. काय की पाया पडायला गेलो मी त्या विठ्ठलाच्या, पण मला पाऊल दिसलंच नाही, कारण तो सगळीकडेच भरून गेलेला आहे. कुठे त्याचं पाऊल, कुठे त्याचं मस्तक याची काही सीमाच राहिलेली नाही. समोर आहे की मागे आहे हे सुद्धा कळलं नाही. क्षेमा लागी जीव उताविळ माझा, म्हणून स्फुरताती पाहो, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसवला जीव राहो. काय सांगतायत की त्या विठ्ठलाला मिठी मारायला, आलिंगन द्यायला मी गेले आणि त्यासाठी माझे बाहू स्फुरत होते, पण ज्या वेळेस मी गेले त्यावेळेस मला कळलं की मी एकटीच या पूर्ण विश्वात भरून राहिलेली आहे. आणि हाच अनुभव तुकाराम महाराजांना आला, जो त्यांनी आपल्या 24व्या अभंगात वर्णन केलेला आहे. आजच्या अभंगाचं विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांस सदा अलवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.